नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की काव्य आता नंदिनीला म्हणते की कधी यांचा हट्ट पकडून सप्तपदी चालते. असं झालं तर नंदिनी म्हणते की काव्य, मला तर खूप आनंद होते की माझी लहान बहिणी तिच्या आवडत्या माणसासोबत लग्न करते आणि हा आनंद तुझ्या आयुष्यात नेहमी राहावं अशीच ही माझी देवाकडे प्रार्थना आहे. तर इकडे पार्थ जीवाला सांगत असतो की आजचा हा दिवस आणि ही वेळ खूप स्पेशल आहे. मी हे फिलिंग अनुभवलं, पण तुझी ही पहिलीच वेळ आहे. त्या वेळेस तू मनात कोणतीही शंका न घेता तुझा दिवस पूर्णपणे एन्जॉय कर, तर सगळं काही आनंदात असतं. तर इकडे आता वसुंधरा रम्याला म्हणत असते की उद्या लग्न आहे, तुझ्याकडून काही झाले ना नाही ना, म्हणून तू हे सगळं करण्यास मला भाग पाडते का? हे बघ, आता वेळ निघून गेलेली आहे. हळदी समारंभ, संगीत समारंभ सगळं काही झालंय, पण तू काहीच करू शकली नाही. आता गप्प उद्या पार्थ आणि काव्याचं लग्न बघ आणि खुश हो. तर इकडे रम्या म्हणते की आई, तुला वाटतं का ग मी हार मानले? तुझी मुलगी आहे ना, ही गोष्ट लक्षात ठेव. खरा बॉम्ब तर उद्या लग्नामध्ये फुटणार आहे.